नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास सुरुवात। खड्ड्यांमुळे 5 जणांचा जीव गेला आणि त्यानंतर पालिकेला जाग। मंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर रस्ते दुरुस्तीची कामानुसार पादुका आणि मूर्ती वरच्या देवघरात हलवण्यात आल्या असून भाविकांसाठी तिथून दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। जळगावच्या भुसावळमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या घराच्या परिसरामध्ये पाणी साचलं। पोलीस ऑफिसर क्लब परिसरात देखील पाणी तुंबलं। नियमित सफाई होत नसल्यानं पाणी तुंबल्याच्या तक्रारी आहेत। धुळे शहराला पाणी पुरवठा करणारा नकाणे तलाव मुसळधार पावसामुळे तुडुंब आहे। 4 दिवसांपूर्वी 62% असलेला पाणीसाठा आता 100% झाल्यानं शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न काही प्रमाणामध्ये सुटणार आहे। पुण्यातील चासकमान धरण ओव्हरफ्लो झालंय। धरणातून भीमा नदी पात्रामध्ये 13,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। घाटमाथ्यावरील जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे। लोणावळ्यातील भुशी डॅमवर पर्यटकांची मोठी गर्दी। राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक मोठ्या संख्येने दाखल। प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आवाहन। सिंधुदुर्गच्या आंबोलीमध्ये पर्यटकांची गर्दी। वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची आंबोलीमध्ये गर्दी। कोकणी जेवण आणि आंबोलीमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसाचा पर्यटक आनंद घेत आहेत। अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस। जिल्ह्यातील प्रसिद्ध मुक्तागिरी येथील धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होती आहे। पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। पावसामुळे भोर तालुक्यामध्ये पर्यटन स्थळांवरती पर्यटकांची गर्दी वाढली आहे। रविवारची सुट्टी आणि त्यामुळे आता पर्यटकांची धम्माल मस्ती सुरू आहे। बुलढाण्याच्या मलकापूरमधील शेतांमध्ये 3 दिवसानंतरही पाणी आहे। 30,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। धाराशिवमध्ये शेतकऱ्याला प्रीमियमपेक्षाही कमी विमा रक्कम प्राप्त। संतप्त शेतकऱ्यांचा चक्काजाम आंदोलनाचा इशारा आहे। दिव्यांग शेतकऱ्याला 211 रुपये पीक विमा मिळाल्यानंतर शेतकरी आक्रमक झालेत। विमा कंपनी प्रशासनाविरोधात महामार्गावरती आंदोलन करण्याचा इशारा। शेतकऱ्याला अत्यल्प भरपाई मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली जाते। कर्जमाफीऐवजी कर्जमुक्ती द्या, शेतीमालावरील बंदी उठवा आणि हमीभाव द्या अशा विविध मागण्यांसाठी 9 ऑगस्टला नांदेडमध्ये राज्यस्तरीय शेतकरी परिषद घेण्यात येणार आहे। शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांची ही माहिती आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये कर्जमुक्ती योजनेतील 54,107 शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे। मात्र तांत्रिक अडचणी आणि अपूर्ण आधार प्रमाणीकरण त्यामुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित आहेत। धाराशिवमधील दिव्यांग शेतकऱ्याला फक्त 211 रुपये पीक विमा। 700 रुपये उसने घेऊन दिव्यांग शेतकऱ्याने पीक विमा भरला होता। दिव्यांग दाम्पत्याचा अवघ्या 1.5 एकर शेतीवरच उदरनिर्वाह सुरू आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज करण्याची आता अंतिम मुदत वाढवण्यात आलेली आहे। 10 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। हातातोंडाशी आलेलं पीक हिरावलंय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये 30 आणि 31 जुलैच्या अतिवृष्टीमुळे 578 गावांमधील 78,000हून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान। प्राथमिक अहवालानुसार 50,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील कापूस, मका, सोयाबीन आणि पिकं बाधित झाली असून पंचनामे सुरू झालेले आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील दमदार पावसामुळे शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचं संकट टळलेलं आहे। 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पावसाची जोरदार हजेरी आहे शेतकऱ्यांमध्ये, त्यामुळे समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा मोठ्या क्षेत्रामध्ये हळदीची लागवड करण्यात आली आहे। शेतकऱ्यांकडून पिकांच्या संरक्षणासाठी कामाला सुरुवात। पांगरी नवघरे शिवारामध्ये हळदीवरती हुमणी किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकऱ्यांकडून फवारणी केली जाते। सोलापूरच्या सांगोल्यातील वाटंबरेमध्ये गांडूळ खत निर्मितीचा यशस्वी व्यवसाय झालेला आहे। सुरेश पवार या शेतकऱ्याने सुरू केला व्यवसाय। दर महिन्याला सुमारे 40 टन गांडूळ खत उत्पादनाचं उद्दिष्ट आहे। बीड नगर परिषदेमध्ये सत्ताधारी गटातील नाराजीमुळे सत्तांतराच्या चर्चांना वेग। क्षीरसागर बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या हालचालींमुळे आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखालील सत्तेसमोर नवे राजकीय आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे। रायगडच्या खालापूरमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा 79वा वर्धापन दिन साजरा। शेकापचे राज्यभरातील नेते आणि पदाधिकारी वर्धापन दिन कार्यक्रमाला उपस्थित होते। भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पद्मश्री भिकला दिंडा यांचा गौरव करण्यात आलेला आहे। जयंत पाटील, रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी होती। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये संजय राऊतांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला भाजपचं जोडेमारो आंदोलन आहे। जयकुमार गोरेंबद्दल राऊतांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। संजय राऊतांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे।
नंदुरबारमध्ये विजय चौधरींच्या कथित ऑडिओ क्लिप विरोधात गुजर पटेल समाजाचा मुख्य मोर्चा आहे। मंत्री रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध नवापूर चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आलेला आहे। कराड नगरपालिकेतील कामकाजाबद्दल आमदारांना चुकीची माहिती पुरवलेली आहे। नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांचा विरोधी गटाच्या नगरसेवकांवरती आरोप आहे। विकासासाठी जो कोणाचा निधी येईल तो निधी आमच्यासाठी वेलकम, राजेंद्र सिंह यादव यांची ही प्रतिक्रिया आहे। रत्नागिरीच्या राजापूरमधील गुरववाडीमध्ये नांगरणी स्पर्धेचं आयोजन। नांगरणी स्पर्धेमध्ये रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांचा सहभाग। सदाभाऊ खोत यांनी यावेळेस नांगर हातात धरून नांगरणी स्पर्धेत सहभाग घेतला होता। हिवाळी अधिवेशनामध्ये देवस्थान इनामी जमिनींबाबत कायदा आणणार आहेत। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती आहे। कायदा आणून सर्वसामान्यांना न्याय देणार, जमिनीच्या मोजणीशिवाय नोंदणी होणार नसल्याचीही बावनकुळेंची माहिती आहे। पुण्याच्या भोर तालुक्यातील माळेगाव येथे महसूल विभागाचे महाराजस्व अभियान शिबिर संपन्न। शिबिरामध्ये विविध शासकीय सेवांचा लाभ देत लाभार्थी नागरिकांना विविध दाखल्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे। गोंदियाच्या सडक अर्जुनीमध्ये महाराजस्व शिबिराचं आयोजन। 2000 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळालेला आहे। पालघरमधील घारगाव दगडखान प्रकल्पावर आज जनसुनावणी। वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड मार्गाच्या भरावासाठी डोंगर संपादनाविरोधात स्थानिक आक्रमक। जनसुनावणीच्या सभामंडपाबाहेर स्थानिकांची घोषणाबाजी। भिवंडीतील धोकादायक इमारतीच्या पाडकामासाठी पालिकेकडून हालचाली तीव्र। इमारत दुर्घटनेनंतर पाडकामाला रहिवाशांचा विरोध आहे। पर्यायी निवासाबाबत लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय पाडकाम करू नका, रहिवाशांची मागणी आहे। नंदुरबारच्या तोरणमाळमध्ये पर्यटनासाठी आलेल्या 2 गटात राडा। सीताखाई पॉइंटवरती 2 गट भिडल्यानं काही काळ तणावाचं वातावरण। मध्यधुंद पर्यटकांमुळे पर्यटनस्थळी महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती। संबंधित व्हिडिओ 4 ते 5 दिवसांपूर्वीचा असल्याची प्राथमिक माहिती आहे। मध्य रेल्वेच्या विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकामध्ये लंच टाइमवरून गोंधळ। 4ही तिकीट काउंटर एकाच वेळेस बंद केल्यानं प्रवाशांचा संताप। विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकातील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार। तिकीट काढण्यासाठी आलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय। ईडीने भोंदू अशोक खरातच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवे पुरावे सादर केले आहेत। 1000 रुपये किमतीच्या अंगठ्यांची जोडी भक्तांना 2,62,000 लाखांना विकलेली आहे। 2,62,000 विकलेली आहे आणि जप्त केलेल्या अंगठ्या बनावट असल्याचं उघड आलंय। ईडीने कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला। जळगावच्या 40गावमध्ये 7 वर्षीय बालिकेवरील अत्याचार प्रकरणी न्यायालयाकडून आरोपीला 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा तसेच 20,000 रुपयांचा दंड आणि पीडितेला 25,000 रुपये भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत। अकोला आरोग्य विभागाच्या पथकाचा बुलढाणामध्ये छापा आहे। अवैध गर्भलिंग निदान सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे। डॉक्टर गवईसह 2 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत। पुण्यामध्ये महापालिकेकडून 56 बोगस डॉक्टरांवरती कारवाई करून गुन्हे दाखल। गेल्या 13 वर्षात बोगस डॉक्टरांवर महापालिकेची कारवाई आहे। महापालिका आयुक्तांच्या बैठकीत झालेल्या बैठकीत कारवाई संदर्भात आढावा। खदान या पोलीस ठाण्यातून पळून गेलेल्या कुख्यात आरोपी आशिष विल्सनला पोलिसांनी यावेळेस काही तासातच पुन्हा एकदा अटक केली। आरोपीवरती 11 गुन्हे दाखल असून आरोपी ठाण्यातून आरोपी पळण्याची आठवड्यात येईल ही दुसरी घटना असल्याची देखील माहिती आहे। बीडमध्ये विनापरवाना डीजेवरील कारवाईच्या भीतीने चालकाने गर्दीमध्ये अवजड वाहन पळवलं। या घटनेमध्ये काही तरुण गंभीर जखमी असून पोलिसांनी तत्परतेने वाहन थांबवत मोठी दुर्घटना टाळलेली आहे। संगमनेरमध्ये पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त। पाकिस्तानमध्ये तयार होणारी गोरी ब्युटी क्रीम आणि गोरी डे अँड नाईट क्रीम विक्रीसाठी उपलब्ध असल्याचा प्रकार उघडकीस। संबंधित दुकानदाराविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। उत्पादनांच्या विक्रीबाबत एफडीए कडून पुढील तपास सुरू आहे। पुण्यामध्ये चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये देवाभाऊ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जीवनावरती आधारित हे पुस्तक असून या पुस्तकातील फडणवीसांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींबाबत लिहिण्यात आलेलं आहे।